वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ ऑन सार्कल ब्लॉग्स. आय नो हा व्हिडिओ खूप जास्त अनफिल्टर असणार आहे, कारण मी कुठे जात नाही आहे. लाईक जशी मी नेहमी बाहेर गेल्यावरती व्लॉग बनवते तसं. पण ॲक्च्युली खूप महिने झाले मी कोणताही व्लॉग अपलोड नव्हता केलेला तुमच्या सर्वांसाठी. आणि सगळेजण बोलत होते की व्लॉग कधी येणार, पण ॲक्च्युली असं होतं की मी कुठे जातच नाही, तर मी कसा व्लॉग बनवू आणि काय व्लॉग बनवू. सो आता मी रँडमली एका माझ्या फ्रेंडसोबत चाललेली आहे झुडिओला शॉपिंगसाठी. तिलाच ॲक्च्युली जायचं आहे. मी तिकडे काय घेईल मला नाही माहिती. तर मी आता निघालेली आहे. ठाणा स्टेशनच्या जवळच आहे जो झुडिओ, तिकडे मी जाते. सो आता तिकडे गेल्यावरती काय काय घेणार आहे हे बघू. आणि पावसाचं पण काय सांगता येत नाही, सो मी आता पटकन निघते. ही आहे माझी फिट आणि म्हणजे नवीन इयरिंग्स टॅग. तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, सी यू. अर्ध्या रस्त्यात येऊन आता मला ट्रॅफिक लागलाय. अर्ध्या रस्त्यात मी आली आणि मला आता ट्रॅफिक लागलाय. काय माहिती अजून पुढे किती ट्रॅफिक आहे, कारण पूर्ण इकडनं स्टेशन रोडला जाताना ट्रॅफिकच असतो. सो लेट्स सी. निघाला ट्रॅफिक. गाईज मी गाडी पण लावली इकडे नो पार्किंग मध्ये. तसे इकडे खूप गाड्या लागल्यात, कारण झुडिओला आता गर्दी आहे. तुम्हाला मी दाखवते जाऊन. त्याच्या थोडीशी पुढे गाडी लावली, कारण तिकडे लावायला अजिबात जागा नव्हती, पूर्णपणे भरलेली जागा. आणि आता माझी फ्रेंड येते. ऍक्च्युली ती गेलेली कॉलेजला आणि ती कॉलेजवरनं डायरेक्ट येते. सो मी आता वेट करते. मी आल्यावर तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते ती कोण. हा मग बनवते ना मी, तुला मध्ये मध्ये घेते मी. स्वतः मी आलोय, बघूया काय आवडतंय. हे गाईज, सो मी फायनली तिथे सारी ठिकाणी व्लॉग सुरू केलेला, कारण झुडिओमध्ये इतकं मेस्टअप होतं सगळं. मी तुम्हाला मध्ये 2 व्हिडिओ दाखवले सुद्धा, क्लिप होते ते. आणि त्याहून जास्त वर्स्ट कंडिशन होती त्या झुडिओची. आणि मी गेलेली ठाणा स्टेशनच्या इथलं झुडिओ, जे जवळ असतील त्यांना माहीत असेल कदाचित. सो उद्या तर संडे, आज तर मी सॅटर्डे इव्हनिंगला गेलेली आणि आज अशी हालत होती. सो उद्या तर खूप जास्त असेल. आणि मी तर प्रेफर करेल की तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी झुडिओला जाऊन बघा, कदाचित तिथे तुम्हाला जास्त चांगलं भेटू शकेल. कारण खूप भयानक कॉस्मेटिक जे होते ना, पूर्ण ब्युटी प्रोडक्ट, ते तर असे पडलेले की मला एक लिपस्टिक सुद्धा धड बघता नाही आली, किंवा एक नेलपेंट सुद्धा बघता नाही आली. फुटवेअर चांगले होते आणि टॉप्स वगैरे ठीक होते. असं काय मला खूप कलेक्शन आवडलं असं नाही, म्हणून मी काहीच नाही घेतलं, नाही माझ्या फ्रेंडने घेतलं. सो आम्ही विचार करतोय की दुसरीकडे कुठेतरी जाऊन बघू म्हणून. सो बघूया पुढे काय होते. एव्हरीवन, इट्स अन अनदर डे. सो मी आज झुडिओला तर नाही गेली, पण मी आज आलेली आहे मिनीसोला. सगळ्या मुलींना माहिती असेल की मिनीसो किती फेवरेट प्लेस आहे आपल्या सर्वांसाठीच. आणि इकडे जवळच आयुर्वेदिक आली आहे मी. सो आता बघूया मी काय काय शॉप करते. लेट्स गो. हिअर इज द मिनीसो. किती क्यूट बॉय. सो गाईज, एक बॅड न्यूज आहे आणि त्याच्यामुळे मी सॅड झाली आहे. ते म्हणजे मी जो परफ्यूम शोधत आलेली इतके दिवस रील्समध्ये बघून, आणि माझी इच्छा होती घेण्याची, तो हा बघा, हा इकडे तुम्हाला दाखवते. तर तो इकडे आहेच नाही या मिनीसोला. सो आता मी चाललोय दुसऱ्या कोणत्या तरी मिनीसोला. बघूया तिथे जाऊन तरी भेटतोय का. बायगन. मी आता आलेली आहे विवियाना मॉलमध्ये आणि तिथल्या मिनीसोमध्ये मला फायनली भेटले. मी तुम्हाला दाखवते ते काय. क्यूट आहे एकदम. सो गाईज, फायनली मी हावाला घेतलेला आहे. त्याची प्राइस काहीतरी याची प्राइस 1000 आहे. तो सेकंड वाला जो पिंक होता त्याची काहीतरी 1300 होती. आणि जे स्मॉलवाले जे होते उभे असे, त्याची 450 होती. सो मला हा जास्त आवडला. ह्याच्यामध्ये एकदम बेबी पिंक वाला आहे. हा ह्याचा फ्रेग्रन्स पण खूप छान. इव्हन सगळ्यांचेच फ्रेग्रन्स खूप छान होते. त्यासोबतच ही एक बॉटल मला आवडली, कारण ऑब्व्हियसली ती पिंक होती बार्बी कलेक्शन मधली, तर ती पण घेतली. थँक्यू. खूप 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 जास्त खुश आहे. मला ती बॉटल पण हवी होती, कारण मी रेग्युलर यूज करते.
आणि मग मला हायड्रेट पण राहायचंय, सो म्हणून मी ती पिंकवाली बॉटल पण घेतली आणि मी परफ्यूम पण घेतला कारण तो मला खूप जास्त आवडला आणि तो पिंक होता. सो मी खूप खुश आहे. मी खूप दिवसानंतर असं काहीतरी पिंक बार्बी मधलं घेतलंय आणि तुम्हाला माहिती असेल तर मी तुम्हाला सांगते की मी किती जास्त मोठी पिंक पगलू आहे. सो त्यामुळे फायनली आता घेतलेलं आहे आपण ते. आणि पाहिजे तुम्ही माझा फिट नाही दाखवला ना, असं एकदम कॅज्युअल घातलेलं आहे मी, म्हणजे ब्रेसलेट्स आहेत, रिंग. काय नाही, मी जास्त खुश आहे फक्त म्हणून एवढे नखरे करते. भूक लागली मला. मी आली आहे सबवेला आणि मी घेते क्लासिक व्हेज आणि तंदुरी पनीर, कारण आज माझा आहे मंगळवार आणि एनी हाव मी कोणत्याही वाराला खाऊ शकते, पण मी मंगळवारला अजिबात नॉनव्हेज नाही खाऊ शकत. लाईट थोडी कमी आहे म्हणून मी अशी डल दिसते, समजून घ्या. आय गेट माय ऑर्डर. गाईज, सो आपली शॉपिंग तर डन झालेली आहे आणि मी आता घरी जात होते आणि घरी जाता मला आठवलं की आज मंगळवार आहे. सो मी प्रत्येक मंगळवारी ज्या मंदिरामध्ये येते ते माझ्या घरापासून एक 5 मिनिटावरतीच आहे. सो आता तिकडनंच मी जात होते समोरून, तर वाटलं की आताच जाऊन येते, तर मी आता जाते आणि मस्तपैकी दर्शन घेते. तुम्हाला दाखवते माझा बाप्पा कसा दिसतो. चल, हे मोठे बाप्पा आणि हे छोटे बाप्पा. गाईज, दर्शन तर आपलं छान झालं आणि तशी तर मी मोस्टली संध्याकाळी येते, पण आता तिकडनंच जात होती म्हणून मी आली, जसं की मी बोलली, आणि चांगलं झालं दर्शन. तर मग मी आता डायरेक्ट जाते घरी. हे गाईज, फायनली मी आली आहे घरी आणि आता आपला ब्लॉगचा एंड सुद्धा होईल. सो माझा अवतार जरा खराब झालेला आहे, थोडं समजून घ्या, कारण मी गाडीवरती होती त्याच्यामुळे पुन्हा केस वगैरे खराब झाले. जशी बाहेर पडताना असते तशी तर आता अजिबात दिसत नाही आहे. जाऊ दे, वॉटेवर, काय करायचं आपल्याला. असे पण हा ब्लॉग एकदम अनफिल्टर ब्लॉग आहे, जसं की रॅन्डम मी कुठेही जात असते त्यासाठी मी तुमच्यासाठी ब्लॉग काढला. म्हणतात ब्लॉग नाही काढत, ब्लॉग नाही काढत. घ्या ब्लॉग जसा आहे तसा घ्या. माहीत नाही मी कधी ब्लॉग प्रॉपर बनवायला शिकेल, बट मी ट्राय करते अजूनही, एवढे वर्ष झाले तरी पण, बट ट्राय करते. ॲटलिस्ट मी गिवअप नाही केलं. ह्या ब्लॉगला सुद्धा खूप जास्त प्रेम द्या. तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो असंच प्रेम करत राहा आणि माझे नवीन आलेले ब्लॉगसुद्धा बघत राहा. कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा केलं नसेल तर. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी सर्वांसाठी लव्ह यू ऑल.